हॅलो एव्हरीवन, आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम घरगुती कापडांची गोधडी कशी शिवायची ते पाहणार आहोत. आज टेलरिंग कोर्सचा डे 11 आहे. यामध्ये आपण गोधडीचा पूर्ण डिस्क्राईब व्हिडिओ पाहणार आहोत. तर यासाठी आपण सर्वात पहिल्यांदा आपल्याकडे जे जुने कपडे असतात ते कपडे घेऊयात, जसे की टॉप्स असतील किंवा जर जाड टी शर्ट स्वेटर असतील तर ते घेऊयात. त्याचबरोबर एक साडी घ्यायची जी सर्व बाजूने कव्हर करेल. प्रॉपरली एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे, आपले जे ड्रेस असतात किंवा काही शर्ट स्वेटर वगैरे असतील तर त्याचे साईड बॉर्डर कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याचे जे फोल्ड टिपा वगैरे असतात किंवा कुठे त्याला बटन असेल, कुंदन असेल तर ते सर्व काढून टाकायचं आणि एक आकार ठरवायचा की तुम्हाला कुठल्या आकारामध्ये गोधडी हवी आहे. आता मी या ठिकाणी 4x4ची गोधडी स्टिच केलेली आहे. त्याचं प्रॉपर मी स्टिचिंग मेजरमेंट, कटिंग आणि त्याचा प्रॉपर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. याच्यामध्ये मी माझे 2 जुने टॉप होते ते देखील यूज केलेत, तर त्याचंही खूप छान असा भर पडलेला आहे. तुम्ही प्रॉपर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहू शकता. यामध्ये कुठेही मी वेगळं काही केलेलं नाही आहे. जे तुम्ही समोर पाहताय त्याच पद्धतीने मी स्टिच केलेलं आहे. स्टिच करत असताना लक्षात घ्यायचं की जे आपण फॅब्रिक यूज करतोय तर ते स्टिच करायचं. तसं पाहिलं तर गोधडी स्टिच करणं हे खूपच अवघड काम नाही आहे. बट जे नवीन असतील त्यांना ॲट अ टाईम 4 ते 8 पदर जे आपण घेऊ, आपल्याला किती थिकनेस हवी त्यानुसार, तर या सर्वांना एकाच वेळेस स्टेबल बॅलन्स करणं अवघड जाऊ शकतं. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. यामध्ये जे काही आपण फॅब्रिक एकमेकांमध्ये अटॅच करतोय, ॲड करतोय, ते प्रॉपरली स्टेबल ठेवून कशा पद्धतीने त्यावर काम करायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मी या ठिकाणी जी साडी घेते होते, साडीला छोटे छोटे कुंदन होते. तर काळजी घ्या की तुम्ही जे काही कपडे घ्याल स्टिच करण्यासाठी तर त्यामध्ये कुठलंही कुंदन किंवा लेस काहीही असता कामा नये, जेणेकरून तुम्ही जे काही स्टिच कराल गोधडीचा कुठलाही शेप असेल तो बॅलन्स राहील आणि आपली सुई मोडणार नाही. तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने ते कपडे एकमेकांवरती ठेवून स्टिच करणार आहे. त्याच्या अगोदर आपण जी कटिंग घेतली होती ती आपल्याला सेंटर लाईननी स्टिच करून घ्यायची आहे. तर आपण आता गोधडी शिवायला लवकरच सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी तुम्हाला एक सिंपल मेथड या ठिकाणी सांगणार आहे. तर मी काय केलं आहे की अगोदर जे आपले आतल्या बाजूचे जे ड्रेसचे कट केलेले पीस होते ते एकमेकांना जोडून घ्यायचे, तर ते स्टिच करून घ्यायचे. या ठिकाणी 2 प्रकारचे होते ते मी स्टिच केले. ते सर्व एकमेकांवर अंथरले आणि एक लाईटली रोल केला आणि त्या रोलच्या एका बाजूने स्टिचिंगला स्टार्ट केली. तुम्ही व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी पाहू शकता. मी अगोदर लगभग 12 सेंटीमीटर म्हणजेच 5 ते 6 इंचाचा गॅप ठेवून स्टिच करून घेतले सर्व बाजूने. त्यानंतर आपल्याला छोट्या साईजच्या शिलाई द्यायच्या, तर त्यासाठी सेम प्रोसेस फॉलो करायची. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने रोल करते आणि स्टिच करते. या पद्धतीने आपला कपडा स्टेबल राहतो, इकडे इकडे हालत नाही आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. प्रॉपर गोधडीसारखी गोधडी होते. तुम्ही फर्स्टला लुक पाहिला की आपली गोधडी कशा पद्धतीने रेडी झाली, सेम त्याच पद्धतीने कंप्लीट होईल. तर आता आपण जे छोट्या छोट्या शिलाई असतात त्या देण्यासाठी सुरुवात करूयात. त्या अगोदर आपले जे साईड बॉर्डर असतात, ज्या कडेने जे कपडे असतात ते प्रॉपरली स्टिच करून घ्यायचे एकमेकांना. स्टिच करत असताना काळजी घ्या की कोणत्याही फॅब्रिकची घडी पडता कामा नये किंवा जास्त घोळही होता कामा नये. आता या ठिकाणी आपण जे साईडने जे एक्स्ट्रा कपडा शिल्लक राहिलेला आहे किंवा जो सिंगल पदर एखादा जो बाजूने कटिंगमध्ये चुकून जास्त आला, कमी आला, तर प्रॉपर त्याला कट करून घेऊन सर्व बाजू इक्वली करून घ्यायचे आहेत आपल्याला. ही प्रोसेस यासाठी आहे की जेणेकरून आपण स्टिच करतोय तर एकदम प्रॉपर स्टेबल स्टिच येईल. जर वाकडी तिकडी कटिंग असेल तर ती सरळ करून घ्यायला या ठिकाणी संधी असते. आणि सर्व बाजूने विशेष म्हणजे थिकनेस हा सेम राहतो, अनावश्यक फॅब्रिक कट करून टाकलं तर. आता आपण प्रॉपर स्टिच करून घेऊयात. एक बेसिक लुक कशा पद्धतीने आहे फ्रंट आणि बॅक साईडला तुम्ही पाहिलात. आता आपण बॉर्डरसाठी जर पॉसिबल असेल तर कॉटनची पट्टी घ्या किंवा जी आपली साडी आपण कट केली त्याचीच बॉर्डर लाईन जरी घेतली तरीही
हरकत नाही. 1.5 इंचाची पट्टी या ठिकाणी कट करायची आहे आणि काळजी घ्या की जॉईंट खूप जास्त बसणार नाही आहे. तर जॉईंट जास्त बसले तर साईडनी मध्ये जाड मध्ये पातळ अशा पद्धतीने थिकनेस येतो. तर एक सलग पट्टी येऊ द्यात. आता आपण स्टिच करायला सुरुवात करूया. तर आपण साईडनी स्टिच करतोय. उलट सुलट बाजू चेक करायची आपल्याला या ठिकाणी. जसं आपण गळ्याला पट्टी बनवतो की आतल्या बाजूने टीप घेऊन बाहेरच्या बाजूला फोल्ड करून स्टिच करणं, सेम प्रोसेस या ठिकाणी फॉलो करायची आहे आणि ह्याची बॉर्डर लाईन तयार करायची. जर तुम्हाला गोटसारखा पॅटर्न नको असेल तर तुम्ही त्याला झालरही लावू शकता. या ठिकाणी संपूर्ण प्रोसेस इक्वली चालणार आहे. चारही बाजूने आपल्याला सेम पद्धतीने बॉर्डर अटॅच करायची आहे. याला आपण गोट पॅटर्नमध्ये म्हणू शकतो, बट थोडीशी जाड असते ही. तुम्ही समोर पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी रेडीनेस आहे. ती पट्टी आपण यासाठी स्टिच केली की आपला कपडा जास्त हलू नये. आणि त्यानंतर आपल्याला बरोबर जर तुम्हाला कमी हवी असेल तर 1 इंचावरती स्टिच करा, जास्त हवं असेल तर 1.5 इंचावरती आणि मॅक्झिमम 2 पेक्षा जास्त जर 2 शिलाईंच्या मधलं अंतर राहिलं तर ते छान दिसत नाही, फिनिशिंगही ओके येत नाही. त्यामुळे मॅक्झिमम 1.5 इंच, मिनिमम 1 इंच अशा पद्धतीने मार्जिन सोडून स्टिच करायचे. दोन्ही शिलाईंच्या मध्ये समांतर ठेवण्याचा प्रयत्न करा. एकदम छान पद्धतीने आपली गोधडी या ठिकाणी रेडी होत आहे. तोपर्यंत मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की सेम पद्धतीने आपण हातशिलाईची गोधडीसुद्धा शिवतो, बट हातशिलाईला असा प्रॉब्लेम येतो की बोटांना गट्टे पडतात किंवा वेळ खूप जातो. बट हातशिलाईमध्ये असं असतं की आपण कितीही जाड कपडा घेतला आणि जर प्रॉपर टाके टाकले गेले तर खूप बेस्ट पद्धतीने आपली गोधडी या ठिकाणी रेडी होते. तुम्ही समोरच्या गोधडीत पाहू शकता की जर मशीनवर आपण शिलाई देत असू तर एका बाजूने खूप जास्त कपडा येतो, एका बाजूने कमी येतो. तर असा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून काय करायचं, तर या ठिकाणी सिम्पल ज्या बाजूने आपण स्टिच केले त्या साईडला लाईटली रोल करायचं आहे आणि अदर साईडला आपण स्टिच करत राहायचं. आपण गोधडीच्या हातशिलाईच्या गोधडीचा विषय घेतला होता, तर त्यामध्ये ती गोधडी एकदम मजबूत बनते. ॲक्च्युली पूर्वीच्या गोधडी हातशिलाईंवरतीच असायच्या आणि तुम्ही स्वतःहून ही गोष्ट पहा की हातशिलाई केलेली गोधडी आणि मशीनवर शिवलेली गोधडी यात खूप फरक राहतो. आता आपण पुढच्या प्रोसेसला स्टार्ट करूयात. ज्या पद्धतीने आपण अगोदर एका बाजूला पट्टी अटॅच करून घेतली होती, सेम प्रोसेस आपल्याला त्याच्या अपोजिट साईडला सुद्धा करायची आहे. आणि सेम प्रोसेस अदर 2 साईडला सुद्धा आपल्याला कंप्लीट करायची आहे. अगोदर ह्या 2 पट्ट्या फोल्ड करून स्टिच करून घ्यायच्यात आणि मग अदर साईडच्या ज्या 2 पट्ट्या असतील त्या त्यांच्या बॉर्डर लाईन असेल, बॉर्डर लाईनला इनर साईडला लाईटली फोल्ड करायच्यात आणि त्यानंतर स्टिच करायच्यात. एकदम छान पद्धतीने या ठिकाणी आपली गोधडी रेडी होत आहे. ही गोधडी आपण 6 महिन्याच्या बाळापासून तर 3 ते 4 वर्षाच्या बाळापर्यंत वापरू शकतो. 4 वर्षाची गोधडी आहे. 1 साडी, 2 ड्रेस आणि अजून थोडंसं फेब्रिक, एवढंच छोटंसं गोष्टी मिळाला की आपली छानशी गोधडी रेडी झालेली आहे. जर तुमच्या इथे कोणी छोटी बेबी असेल किंवा जर तुम्हाला बेबीसाठी छोट्या गोधड्या हव्या असतील, कुठे प्रवासाला जात असेल तर हे आज खूप उत्तम असा पर्याय आहे. एकदम छान पद्धतीने रेडीनेस होतो आणि विशेष म्हणजे आपल्याकडे जे शिलाई गेले कपडे असतात त्यांच्यासुद्धा या ठिकाणी योग्य वापर होतो. किंवा तुम्ही जर तुमचे रिलेटिव्ह असतील तर त्यांनासुद्धा ही गोधडी गिफ्ट देऊ शकता. एकदम छान पद्धतीने हा रेडीनेस होतो. तुम्ही पाहू शकता आपली साईडची जी स्टिच आहे ती रेडी झाली, त्याची फिनिशिंग कशी आहे. सेम प्रोसेस आपल्याला सर्व बाजूने फॉलो करायची आहे. फायनली आपली क्यूट छोटी छानशी गोधडी या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे.
तुम्ही आता फायनल लुक प्रॉपरली पाहू शकता. अशी गोधडी छान पद्धतीने स्टिच करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि यामध्ये जर तुम्ही अशाच पद्धतीच्या गोधड्या छान अशा शिवत असाल तर कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सांगा. फायनल लुक खूप गॉर्जियस आहे या गोधडीचा. कोणाकोणाला आवडली नक्कीच सांगा मला. आणि अजूनही काही जर रिक्वायरमेंट असतील, तुम्हाला काही नवीन शिकायचं असेल तर मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करा.